काय नाव आहे ताई आपलं? संगीता चंद्रकांत भालेकर. आणि कुठून आले आपण? मी तळावड्यावरून आले. दिंडीमध्ये वाटचाल का? हो, दिंडीमध्ये वाटचाल करते. किती वर्षाचा अनुभव? 7 वर्ष. काही सांगा वाटचालीतले अनुभव वारकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. बरेचसे आपले दर्शक बघतात चॅनलवर. आणि एक महिला सुद्धा इतक्या वर्षाचा अनुभव वारकऱ्यासमोर दर्शकासमोर मांडते. थोडी वेळ पण हे वाटचालीत आपल्याला. माझा अनुभव असा की महिलांना घरी नामस्मरण करायला भेटत नाहीये. हे तुकाराम महाराजांचे आणि सर्व संतांचे ह्या आपल्या जीवावर झालेले खरोखरच उपकार आहे. आणि मी तर खूप भाग्यवान समजते. आता माझा जन्मच मुळात देऊतला आहे. माझ्यावर खरंच तुकाराम महाराजांनी, तर मी अशिक्षित आहे. मी शेण काढते, रोज दही ताक विकते. मी कसली पारायण केली नाही, कुठं गेले नाही. पण काय महाराजांची कृपा झाली. मी स्वतः कीर्तन करते, प्रवचन करते, माळा घालते. आणि मला कसं वाटतं की जी महिला दुःखी आहे तिला सुख कसं प्राप्त होईल आणि तिला आनंद कसा मिळेल यासाठी मी सतत धडपडत असते. कारण का ह्या कलियुगामध्ये दुःखाने माणूस खूप होरपळला आहे. आणि सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भेटी लागे जीवा, लागलीस आस, पाहे वाट रात्रंदिवस. माणसाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असली तर माणसाने काय करायला पाहिजे, तर वारीमध्ये चाललं पाहिजे. तुम्ही म्हणता का वारीमध्ये सुख आहे का? लोक म्हणतात वारीमध्ये खूप हाल आहे. पण वारीमध्ये शरीराला हाल आहे, आपल्या शरीराला त्रास आहे. पण ज्याला आपल्याला आनंद पाहिजे मनाला, तो आनंद आपल्याला घरात इतत्र कशात मिळत नाही. म्हणजे तुम्ही किती दागिने घाला, बाह्य रंगाने किती रंगा. म्हणून तर चोखा महाराज म्हणतात, उच डोंगा पर रस नवी डोंगा, कारे बुलला वरील या रंगा. चोखा महाराजांच्या युक्तीप्रमाणे आपल्याला जर मन प्रसन्न करायचं असेल तर मला वाटते महाराज की सर्व महिला, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त गरज आहे कलियुगामध्ये. महिलांनी वारी केली पाहिजे. तुम्ही म्हणसान का वारी केली पाहिजे महिलांना? कसं महिलांना खूप अपेक्षा असतात, त्या काही काळामुळे पुरुषांकडून पूर्ण होऊ शकत नाहीये. त्यामुळे आत्महत्याचं प्रमाण वाढले, घटस्फोट होत्यात, भांडणं होत्यात, वादिवाद होत्यात. आणि हे सगळं टाळायचं म्हणजेच पंढरीची वारी. बरं, वारीचं दुसरं महत्व असं की या वारीमध्ये माणसाने लीन किती व्हावं, नम्र किती व्हावं, एकमेकांना सामावून कसं घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, इथं कोणी जातीभेद मानत नाही. आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावाच्या आहे, पण इतक्या तंबूत एकोपाने राहतो की असं वाटतं ह्या खरंच आपल्या आहे महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी, ज्या वेळेस महाराजांबरोबर आम्ही चालत आलो, एकाच ठिकाणी फक्त जिथं मेंढ्याचं रिंगण होतं तिथं काय आम्हाला महाराजांचं दर्शन झालं नाही. आम्हाला इतकी, मला ह्यांचा अनुभव नाही पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मला लय हुरहुर वाटली होती. म्हणजे आज आपला दिवस व्यर्थ जातो, आपल्याला काही महाराजांचं दर्शन झालं नाही. म्हणून आम्ही पुढं पळत गेलो आणि उडी मारून महाराजांच्या पादुकावर हात टेकवली, 5 बोट आणि कपाळाला लावलं. काय सांगू तुम्हाला महाराज, असं माझ्या अंगात सगळ्या मुंग्या आल्या. मला साक्षात तिथं तुकाराम महाराजांचं चैतन्य जाणवलं आणि ना माझे डोळे भरून आले. म्हणले खरंच महाराज तुम्ही आज सुद्धा आमच्या बरोबर चालतात. म्हणूनच मला असं सांगू वाटते खरंच, नैनी नीर लोटे हृदय, नैनी नीर लोटे हृदय प्रगटे आत्मा राम. कारण का राम नामाशिवाय सुख नाहीये बघा. म्हणून तर संतांनी काय सांगितलेलं आहे, सुख घडोघडी वाढू लागे. बरं, हे सुख कशात वाढतं? फक्त वारीतच वाढतं. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. या युक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे जर आपल्याला खरंच सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण वारी केली पाहिजे. कारण वारीमध्ये भेदभाव नाही, वारीमध्ये एकता आहे, वारीमध्ये समता आहे. वारीमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून मिसळून कसं राहायचं, कसं लीन व्हायचं, कसं आपण अहंकार त्याग करायचा. कारण हे जीवन कसं क्षणभंगूर आहे. आणि आपल्याला जर नामस्मरण करायचं असलं, जर सर्व सुखाचा उपभोग घ्यायचा असला तर माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, आता अवधान एक वेळा दिजिये मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे ऐक अर्जुना. अर्जुनाला माऊलींनी, महावैष्णव माऊलींनी उपदेश केलाय, तुला सगळ्या सुखाची प्राप्ती पाहिजे ना अर्जुन, तू फक्त नामस्मरण कर. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा हे सांगितलंय. बरं, सांगितलं सुद्धा नाही, काय केलं तुकाराम महाराजांनी? जाळूनी संसार बैसलो अंगणी, का तर आडराणी भरले जग न देखे डोळा, म्हणून कळवळा येतो संतांना. ह्या जीवाचा तुकाराम महाराजांनी खरा हाताने त्यांना कळवळा आला की जीव किती अज्ञानामध्ये भरकडलेला आहे, त्याला सुखाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे. पण काय होतंय, आधी चालताना मी काल सुद्धा प्रवचनात सांगितलं की महिलांनो, तुम्हाला घरी वेळ भेटत नाही का? तर घरी नातवंड, मुलं बाळ यांच्यामध्ये आपल्याला नामस्मरण करायला भेटत नाही. ही आपल्यावर खरं तुकाराम महाराजांचे
चिरंजीव नारायण महाराज यांची आपल्यावर खरोखर कृपा झालेली आहे। का कृपा झाली की त्यांनी ही वारी चालू करून गेली आणि ह्या वारीमध्ये अखंड नामस्मरण होतंय। म्हणून मी सगळ्या महिलांना माझ्या प्रवचनात नेहमी सांगते, पुरुष लोक अभंग म्हणतात, महिलांना जास्त प्राधान्य देत नाही म्हणतात, 50% आरक्षण आहे, 100% आरक्षण आहे। पण महाराज, माझा वैयक्तिक एक तुम्हाला अनुभव सांगते। मी रुपीनगरमध्ये राहते, आमच्या इथे शंकराचं मंदिर आहे। तिथं शंकराच्या मंदिरात एका महाराजांचं कीर्तन चालू होतं, म्हणून आम्ही सगळ्या महिला गेलो पाया पडायला। अक्षरशः त्या महाराजांनी वडून काढलं, कसलं महिलांना आरक्षण आहे। तेव्हापासूनच मी निश्चय केला की ह्या गादीवर ही गादी मी चालवणार आणि चालवणार नाही। माझ्याबरोबर आता मी का माझ्या जावासाठी धडपड केली की ती पण दिसली पाहिजे, सगळ्या मला दिसल्या पाहिजे। बोलायचं फक्त महिलांना प्राधान्य नकोय, महिलांना खरोखरच अजून लोक म्हणतात तसं नाहीये। आणि या दृष्टीतून मी सांप्रदायिक क्षेत्रात उतरले। कसं एखादा माणूस नावारूपाला आले की त्याचा जय जयकार होतो, ह्यांचा कोण करायचं? माऊली उगाच म्हणतात का मिळविली मांदी वैष्णवाची, कशासाठी वैष्णव गोळा केले की या वैष्णवांना पण हा आनंद भेटला पाहिजे। पण सतत बोलून बोलून माणसाची मन खच्ची होतात, मन खच्ची करायचं नाही, ते याच्यातून बाहेर कसं पडतील हाच प्रयत्न मी सुद्धा करते महाराज। का की जन्माला येऊन आपलं काहीतरी सार्थक झालं पाहिजे। एक जरी जीव यातून सुधारला तरी मी म्हणते माझ्या जन्माचं सार्थक झालं। आणि तुकाराम महाराजांचा खरंच माझा आशीर्वाद आहे। माझं कसलं शिक्षण नाही, काय नाही, परंतु महाराजांनी एवढी गादी दिली। मी म्हणते ना, आपण अभंग म्हणतो, बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। पूर्वजन्माचं माझं काहीतरी पुण्य असन। लोक म्हणतात ताई तुमच्या लक्षात कसं राहतं? माझ्या काही लक्षात राहत नाही, मला काही येत नाही। फक्त तुकाराम महाराजांनी माझ्यावर कृपा केली। का केली? बघा, पूर्वी शेतामध्ये बाजरी पेरतात, मी खेडेगाव आहे, चिचे बोडकेवाडी माझं माहेर आहे। तुकाराम महाराजांच्या जवळच माझा जन्मच जिथं तुकाराम महाराजांचा जन्म झाला ना तिथं झालेला आहे, म्हणजे सगळं आमचं वास्तव्य तिथं। पण बघा आता कृपा झाली, मला सगळे म्हणतात लग्नाच्या आधी हे नाही सुचलं, पण नाही, त्या याचा सुद्धा काळ यावा लागतो। लोक काही सुद्धा प्रश्न विचारतात मला। ताई, तुमचं कुठल्या प्रकारे शिक्षण नाहीये आणि शालेय शिक्षण नसताना सुद्धा तुम्हाला ज्ञानेश्वरी गाथा वाचता येत नाही? येते, 7वी नापास आहे। हो, 7वी झाले वाचता। हो, म्हणजे मुकम करोती वाचालम पंगुलंग इतिगिरी येत कृपा कहमंदे प्रमानंद माधवा। तुम्ही म्हणले मला असं बोलता येत नाही, पण प्रवचनातून बोलता येतं। साळुंका मंजुळ बोलत तसे वाणी, शिकविता धनी वेगळाची। साळुंका जे बोलते तिला शिकवणारा कोणीतरी धनी आहे, कारण तुम्हाला कोण्यातरी महात्म्याची कृपा झाली असावा। ग्रंथ कृपा म्हणजे शास्त्र कृपा, किंवा देव कृपा, किंवा संत कृपा म्हणजे गुरु कृपा। आणि कोणती एक कृपा झाल्याशिवाय एवढे तुम्ही बोलू शकत नाही। आता वाढत चालत असताना तुम्हाला काय अनुभव येतात? म्हणजे हे जे वस्तीवरले गावातले लोक आहेत, कसा वारकऱ्याचा आदर करतात? असा आदर करतात, ज्यावेळेस ते वारकरी येतात रांगोळ्या काढतात, त्यांना फुलाचे असे चौघड्या टाकतात, आले की त्यांना असं वाटतं एखादं मुलगी कशी सासरीत आल्यावर आई वडील तिचे वाट बघतात, तशी ही वारकरी जण त्यांना काय वाटतं आपली मुलंच आहे। इतके सगळेजण काय मांडव काय घालतात, पाण्याची सोय, चहाची सोय, जेवण सुद्धा पकवान न करतात, पोटभर खा म्हणतात आंघोळीला। आता तुम्ही इथलाच अनुभव बघितला ना जिवंत, तुम्ही आम्हाला काय विचारलं? कारण हे ह्यांना विचारायला पाहिजे की हा काय अनुभव आहे, त्यांना इतका आनंद झालाय। आज आपण हे वारकरी नाहीये। श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाला? अरे अर्जुना, तू आता माझ्या बरोबर तुला खायला भेटलं नाही ना, रामा अवतारामध्ये हाल झाले ना, पण तुम्ही कृष्ण अवतारामध्ये हे सगळे वानर वासान, आणि वानर जर झाले की मी तुम्हाला काय देतो? आजी देतो पोटभरी, हा जोवरी तुम्ही माझ्या माग आणि तुमच्या माहितीसाठी सांगते महाराज, माझ्या याच्यात परिवर्तन आहे। माझं जय जीवला तुकाराम महाराजांची बीज असते, आणि बीजाला सगळ्यांना विचारतात चुलत्या माझे की तुला काय घ्यायचं बीजाला? माझ्या चुलत्याने मला 50 रुपये दिलत, मी 50 रुपयाची गाथा घेतली। माझं आता गाथाचं लिखाण चालू आहे, 118 अभंग झाल्यात, ज्ञानेश्वरी लिहून झाली, एकनाथी भागवत ग्रंथ मी 2 वर्ष लिहिला, पारायण करते। आणि हा अनुभव असा की ह्या लोकांना वारकऱ्यांना असं वाटतं काय करू काय नाही, म्हणजे त्यांना ते वारकरी नाही वाटत, ह्या लोकांना वाटतं आम्ही तुकाराम महाराजांच्या गावातले ना, साक्षात तुकाराम महाराज आमच्या इथे आलेले, म्हणून ही लोक आपली निस्वार्थीपणे सेवा करतात आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटतो। प्रत्येक ठिकाणी आम्हाला तोच अनुभव येतो, चहा घ्या, पाणी घ्या, झोपा या, माऊली 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 माऊली। आणि दुसरी गोष्ट असं, ह्या वारीचं मला हे एक वैशिष्ट्य आहे बघा, हा मुद्दा म्हणजे बिग पॉइंट आहे, तुम्ही पहिल्याच हेडिंगला लावा की दुसरी का गेलं की बघा आपण बलात्काराच्या घटना किती ऐकतो कलियुगामध्ये, कुठं चालू उरसाल तरी गचके वगैरे बापे देतात, वाईट नजरेने बघतात। पण महाराज ह्या वारीत असे शेजारी स्त्री पुरुष आंघोळ करतात, पण माऊली
माऊली माऊली म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, देहीची विदेही भोगू दशा. ह्या माझे लोक आलेत नाही चालत, त्यांना माऊलींनी म्हणजे पांडुरंग परमात्म्याने असं केलंय की यांच्या आतली वासना विकारच जाळून टाकलेले. सगळ्या महिना आम्ही कशा आंघोळ करतोय बघा, त्यांना विचारा, पण काहीच वाटत नाही. लाज भय चिंता विषय येतो त्यांचा झाला नारायण, यांचा सगळा विषय नारायण झाला, आम्हाला काहीच वाटत नाहीये. वासुदेव हा सर्वभूती तसंच झालंय बघा. हे वारीचं लय मोठं महत्व आहे. तेव्हा तया सर्वात्मका ईश्वरा सुकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होई अपरा तुषा लागी. हा अजिबात सगळे म्हणजे पुरुष स्त्री माऊली माऊली, कुणी कुणाला गचके देत नाही, वाईट नजरेने बघत नाही, एकमेकांच्या पाया पडतंय. तरुण मुलं मुली सुद्धा, इतकं तरुण वर्ग सुद्धा वारीत वाढलाय. खरंच मी म्हणते कलियुगात लहान मुलांना याची खरंच रामकृष्ण बोललात. आणि तुमचं काय म्हणून कौतुक करावा, कारण तुम्ही शालेय शिक्षण नाही पण तुम्ही बुद्धिवान आहात. आणि का बरं तर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, या लागी सुमती जोडीती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुप्ती पोशिती घरी. सुमती म्हणजे ज्याची चांगली बुद्धी आहे ते शास्त्र आणि घरी पोचतात. गाई म्हशी सांभाळण्यापेक्षा शास्त्राची दुप्ती पोशिती घरी म्हणजे त्याचं अध्ययन तुम्ही केलं आणि त्याच्यातून जे तुमच्या अनुभवाला आले अंगात ते या जगा बघा. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. नोय नोय बाधा याच्या पलीकडे बोलू आपण. साचची बोलाचे नोहे शास्त्र संसार जिनने ते शस्त्र आत्मावतर ते मंत्र अक्षरीय. जो कोणी शास्त्र वाचेल ना तर त्याच्यामध्ये नुसतं खरंच लिहिलं नाही तर आत्म्याला अवतीर्ण करण्याचे अक्षर त्याच्यामध्ये. म्हणून ताई माऊलीने आणि तुकोबारायने आपल्या या मराठवाड्यावर उपकार केले. हे मराठीयाचे नगरी, हे मराठीयाचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. नाही का माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृता पैजा जिंके ऐशे अक्षरे रसिके मेळविन असो ज्ञानदीप लावू जगी. आणि तुम्ही आता आराम करायसाठी आलतात नाही का, पण मी आल्या म्हटलं तुम्हाला, तुम्ही सगळे घरवाल्याला विचारलं नाही का ताई, आणि तुम्ही खाली अंग टाकून दिले, तुम्हाला थकवा आला होता. पण ताई आपण एक अमृत पितो वारीमध्ये, आता तुमचंच ऐकायला पाहिजे पण मी सांगत बसलो, हे योग्य नाही नाही का. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जेठरू तया शुद्धा तृषेचा अडदरू. काहीच नाही, प्रत्येकाच्या अंतकरणात एक ज्ञानरूपी अमृताचा पाझर वाहत आहे. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जेठरू तया शुद्धा, शुद्धा म्हणजे भूक, तृषा म्हणजे तहान. मित्रा काय झाली, शुद्धा केवती गेली, काहीच निमाली जेथीच्या तेथे. मग आता तुमची झोपही पळाली आणि कंटाळाय विसरले तहान भूक. भाग गेला अवघा झाला आनंदाचे डोही आनंदाचे अभंग अक्षय. तो मग तुम्ही एक ज्ञानेश्वरीतली वही सांगली तरी अवधान नव्या आध्यातली पहिली वही तरी अवधान केले तिचे मग सर्व सुखाशी. आणि हे प्रतिज्ञा उत्तर ही तुमची आमची प्रतिज्ञा नाही, हा माऊलीची प्रतिज्ञा आहे. माऊली म्हणले तुम्ही ऐका. तुम्ही ताईचं ऐकलं, कोण कोण आलं ताईचं ऐकून बरं. तुमच्या म्हणण्यावर एवढे आले ह्या महिला बघा, त्यांना अहंकार नाही. कारण करविता घडे अर्ध पुण्य. हे सगळं ज्यांनी वारीला आणलं का त्याला अर्ध पुण्य मिळतं. तुम्ही एखादा खून करायला सुपारी दिली का, खून करणाराही जातो ज्याला आणि देणाराही बी, मग ते जर भोगावं लागतं पाप केलं तर पुण्य काऊन नाही मिळणार. असो, आता आपला वाटचालीचा वेळ आहे, आपण थांबूया. ताईंनी सांगितलं आपण मागच्या जन्मामध्ये वाढणार होतो, नंतर गवळी झालो आणि पांडुरंग परमात्मा विटेवर उभे राहिल्यामुळे आपल्या भेटी पुन्हा घडण्यासाठी देवाने सांगितलं तुम्ही देहून कोणी या, कोणी आळंदीहून या नाही का, आणि कोणी भारे अधिकारी याच्यासाठी घेईन मी जन्म. याच्यासाठी देवान तुझी चरण सेवा सदा. माझं एक छोटस चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने. मागच्या वर्षी आळंदी ते देहू म्हणजे आळंदी ते पंढरपूर, यावर्षी देहू ते आळंदी वारकऱ्याचे संपर्क एकमेकापर्यंत पोहोचायचं काम चालू आहे. सर्वजण सबस्क्राईब करून घ्या, आपले संपर्क वाढत चालतील. रामकृष्ण हरी.